लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या 13 वर्षाच्या लढ्याला यश. इमारतीच्या बेसमेंटमधील दोन्ही बारला ठोकले सील. ओसी मिळण्याचा मार्ग सुकर. तब्बल 13 वर्षापासून अनधिकृत बांधकामाच्या विरोधात लढा देणाऱ्या ठाण्यातील रामचंद्रनगरमधील लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला अखेर यश मिळाले आहे. सोसायटीने केलेल्या चिवट पाठपुराव्याची ठाणे महानगरपालिकेला दखल घ्यावी लागली आहे. सोसायटीच्या तक्रारीवरून सदर इमारतीमध्ये सुरू असलेल्या 2 बारवर पालिकेने सीलबंद कारवाई केली. ठाण्यातील रामचंद्रनगरात लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. या सोसायटीतील इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या ऐवजी श्रीमाता बिअर बार अँड रेस्टॉरंट आणि शीतल बार अनधिकृतपणे सुरू आहेत. या दोन्ही बारमध्ये ठाणे महानगरपालिकेची परवानगी न घेता मंजूर नकाशा व्यतिरिक्त त्यामुळे अखेर ठाणे महानगरपालिकेने मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत कामे करणाऱ्या बारला नोटीस बजावून ते सील करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार शुक्रवारी तारीख 27 पालिकेने दोन्ही बार सील करण्याची कारवाई केली. आमच्या सोसायटीची विकास प्रस्ताव आहे 88/420. इमारत बनली 91-92 साली. 92-93च्या नंतर या ठिकाणी हे जे गोडाऊन आहे महानगरपालिकेने मंजूर नकाशामध्ये गोडाऊन आहे. त्या गोडाऊनचा वापर कुठल्याही परिस्थितीत ना कमर्शियल ना रहिवास असा करता येत नाही. तरी पण या ठिकाणी अनधिकृतपणे बार आणि रेस्टॉरंट शीतल बार आणि श्रीमाता बार हे अनधिकृतपणे चालू आहे. त्यांच्यावरती कारवाई होत नाही. त्यांना तोड कारवाई होत नाही. कारण तोडायचं तर बिल्डिंगला धोका होईल म्हणून ते तोडत नाहीत. पण त्याच्यावरती सील करण्याचा पाठपुरावा केला असता आज सील लावण्याचा यशस्वी होतोय. त्यामुळे हे अनधिकृत बार बंद होणार असा आम्हाला आनंद होतोय. त्याचबरोबर आमची ओसी मिळण्यास मार्ग मोकळा होणार आहे. कारण ओसी मिळत नसल्यामुळं ह्या गोष्टी आहे. आणि त्याचबरोबर ह्या बारला हे जे शीतल बार श्रीमाता बार हे जे चालू गेले त्यांना बँकेचं लोन देताना ज्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेऊन एलओसी दिली, त्याचबरोबर महानगरपालिकेकडे, पोलीस स्टेशनच्या प्रशासनाकडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोसायटीच्या वतीने जी एलओसी गेली ती चुकीच्या पद्धतीने गेली. ज्या एलओसी देणाऱ्या पदाधिकाऱ्यावरती माननीय आयुक्त आर्य राजू साहेबांनी त्यावेळेच्या चेअरमन सेक्रेटरी ज्यांनी परमिशन दिली त्याच्यावरती आणि विकासकावरती MRTP गुन्हा दाखल करावा अशी त्यांचे आदेश असताना देखील आजपर्यंत ती प्रक्रिया पण राबवली गेली नाही. आज ते जे सेक्रेटरी चेअरमन होते ते दुराजी लाड हा या मागचा सगळा मास्टर माइंड आहे. तो त्याला पाठीशी घालत होता, त्याच्यावर तो पैसे घेत होता आणि ते काम चालू ठेवलं होतं. आणि म्हणून ते आज ते कारवाई होते ते आम्हाला थोडंसं आनंदाची गोष्ट आहे. आम्ही 2011 पासून ह्या ज्या सगळ्या अडचणी होत्या ह्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून संबंधित सर्व खात्याकडे सतत 12-13 वर्ष पत्रव्यवहार केला. अनेक अधिकाऱ्यांना, नंतर आयुक्तांना, शहर विकासाकडे आम्ही बऱ्याचशा प्रयत्न केल्या पण आमच्या याला काही यश आलेलं नाही. राजीव साहेबांनी आदेशच दिले होते की MRTP खाली त्यावेळच्या चेअरमन सेक्रेटरीवर MRTP खाली हे करावं, दावा करावा आणि त्याला पुढे तसं काही झालेलं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे असं की ह्या बारमुळं रात्री बेरात्री इथे बरेचसे लोक जमतात, गाड्या लावतात, त्याचाही त्रास होतो. आमच्या मुलाबाळांना सुद्धा बाहेर पडणं फार मुश्किल होते. एक वेळ अशी आली की आमच्या आत्ताच्या चेअरमनच्या मुलाला इकडच्या दारुड्या लोकांनी मारलं. आता इकडे आपण त्या टोकापर्यंत गेलात तर सगळीकडे बाटल्याच बाटल्या पडलेल्या आहेत. त्याला अनेक वेळा सांगितलं पण हे काय होत नाही. शासन काही त्याच्याकडे लक्ष देत नाही. काय कोणाचं काही कुठे अडते ते काही कळत नाही आम्हाला. पण तरी सुद्धा आजचा दिवस हा उगवला हा आमच्या सोसायटीच्या दृष्टीने आनंदाचा आहे आणि आमच्या ओसी करता मार्ग मोकळा होईल अशी परिस्थिती आज निर्माण होते. त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. आणि आपण सर्वांनी आम्हाला यापुढे सहकार्य करावं आणि आमची ओसी संस्थेला कशी मिळेल, संस्थेच्या बालबच्चांना, रहिवाशांना त्रास कसा कमी होईल याचा विचार करावा ही विनंती. आमचं बारला दोन्ही बारला सील केले त्यामुळे आमची लोक सर्व हॅपी आहेत आणि आमची पुढची कारवाई म्हणजे
पोती वगैरे आम्हाला मिळण्याची आभार मानायचे तर कोणाचे आभार मानाल? आभार मानायचे तर आम्ही महापालिकेचे पण मानू आणि मेन म्हणजे आमच्या जास्तीत जास्त सिंहात वाटायला तर आमचे चेअरमन साहेब यांचा आम्ही जास्त आभार मानतो.